नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं ठरवलं. चला मग तुम्ही पण दर्शनाला. मित्रांनो, हे छोटंसं मंदिर खूपच सुंदर आहे. आज एकादशी असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि मंदिरात मंडप वगैरे टाकलेला होता आणि खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही नंबर वगैरे रांगेत लावला. दर्शनाची रांग जशी जशी पुढे जात होती तर त्या पद्धतीने आम्ही पुढे सरकत होतो आणि या मंदिर परिसरात गंध लावणारा बाबा भेटले आणि मग काय आम्ही गंध लावून घेतला. एकूने पण लावला. एकू माझ्याकडे बघतच राहिला. म्हटलं एकूला पण लावा, म्हटलं बाबांना सांगितलं. एकू गंध लावायला घाबरत होता, तरी पण आम्ही त्याला गंध लावायला सांगितलं. एकूला पण गंध लावला आणि एकूने बाबांना 5 रुपये दिले आणि आता आम्ही परत रांगेत दर्शनासाठी उभे राहिलो. गंध लावता लावता आमचा दर्शनासाठी नंबर आला आणि आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि एक छानसा फोटो काढला. मग मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि आम्ही आता पुढं मंदिराच्या बाहेरच्या दिशेने निघालो. एकूसाठी हे नवीनच होतं, तर मग आम्ही आता पुढच्या दर्शनासाठी सिन्नरच्या महागणपतीला भेट दिली. मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिर परिसरात खूपच गर्दी होती. मी पण माझा सेल्फी कॅमेरा काढून मंदिर परिसराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि महागणपतीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत मी एकूचा बी फोटो काढला आणि मी पण सेल्फी काढला. मित्रांनो, हा गणपती सिन्नरमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. सर्वात मोठा गणपती आहे मित्रांनो. त्याच्या शेजारीच भैरवनाथाचं एक छानसं मंदिर आहे. असे 2-3 मंदिर आहेत. एक शनिदेवाचं पण मंदिर आहे इथं. त्याच्यानंतर पुढं महादेवाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे. खूपच परिसर एकदम सुंदर आहे. तुम्ही आले तर नक्कीच भेट द्या या परिसरात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.